देव हा आतापर्यंत कोणी पाहिला नाही, या वाक्यावर तुमचं काय मत आहे? हा किंवा नाही? तुम्ही आजारी आहे ना? नाही, देव आतापर्यंत कोणी पाहिला नाही. आतापर्यंत देव कुणाला, बोला बोला, आतापर्यंत देव कोणाला दिसला नाही. आतापर्यंत देव कोणी पाहिलाही नाही, आतापर्यंत देव कोणाला दिसलाही नाही. मग जगात देव नाही का? जरा ताण दिला तरच कळेल. जगात जगात देव नव्हता, आहे, पण तुम्हाला मला तो दिसला का नाही, पाहिला का नाही? त्याचं उत्तर नीट आहे का? उसात साखर आहे, दुधात लोणी आहे, फुलात सुगंध आहे, लाकडात अग्नी आहे, उसात साखर आहे, दुधात लोणी आहे, फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे, लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे, उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे, दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण संतांची नाईवडिलांची सेवा केली तर आहे. गंध लावून देव मिळतो का? 16 गंध अंगाला देव मिळतो? इंडा बायका बरोबर सोडून बोंबलत देव मिळतो? करा उपवास आणि मरा. महिना उपाशी काही वार करेल ना, महिना श्रावण यांच्या बापाने केली होती. आणि लपडे सगळे चालू, लपडे जे आहे काही कोणी सांगितलं तुम्हाला? तो मोबाईल बंद करा निवांत. कोणी सांगितलं तुम्हाला? एक वाक्य सांगा, चांगलं वागा हाच देव आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? देव साहेब, प्रश्न इतका अवघड आहे. देव पाहायचा नाहीये, देव दाखवायचा नाहीये, देव अनुभवाचा विषय. देव हा अनुभव आहे. तुम्ही आतापर्यंत अभंग म्हणले किती, कीर्तनाला टाळ घेऊन उभे राहिले किती, टाळाच्या दोऱ्या तोडल्या किती, टाळ फोडले किती, अंगाला गंज चोळला किती, तुम्हाला किती वेळा पांडुरंग भेटला एवढं सांगा. एकदाही नाही तुम्हाला तो खाली बघ, एकदाही नाही ना टाळ चोपदार तुम्हाला नाही. आता तुम्हाला 2च मिनिटात इथं देव दाखवतो. सावधरावर का चोपदार खोले सगळे सगळं बसलेले सगळी माणसं. 40 वर्ष तुम्ही टाळ तोडले, दोऱ्या तोडल्या, माळा बदलवल्या, गंध अंगाला सोडला, तुम्हाला देव? खरं बोला, आपल्याला बाहेरचे देव बरं का, तुम्हाला खरं सांगतो. तरी तुम्हाला देव मिळाला नाही ना. आता तुम्ही फक्त 2च मिनिटात हा हात आहे ना, हात तुझा हात आहे तुम्हाला, फक्त असा करा, मी 2च वाव्या मानतो, तुमची अंगाला काटा नाही आला, मग बोला, आणि हाच देव आहे. तुम्ही मनापासून कधी भजनाच केलं नाही.